Next topic is services provided by IP version 6 and IP version 4 protocol. तो फर्स्ट प्रोटोकॉल आहे तुमचा IP वर्जन 4 प्रोटोकॉल. त्यामध्ये तो 4 सर्विस प्रोव्हाइड करतो. त्यातली पहिली सर्विस आहे ती ॲड्रेसिंग. IP वर्जन 4 प्रोव्हाइड IP ॲड्रेस to the device which are connected to the network. It provides IP address of 32 bits length. Then next service provided by IP version 4 is fragmentation. Fragmentation means the larger data is divided into small numbers of packet. This process is called as fragmentation. This fragmentation process service is provided by IP version 4. Then next service is packet timeout. Packet timeout म्हणजे काय होते की जर एखादा पॅकेट जो आहे तो तुमचा सर्व्हरमध्ये लॉस्ट झाला, म्हणजे याच्यासाठी एक्झाम्पल घ्या. सपोज एखादा पर्सन आहे तो स्पेसमध्ये लॉस्ट झाला, तर तो काय तो स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नाही आहे, तर तो काय असतो स्पेसमध्ये तिथल्या तिथे फिरत राहतो जोपर्यंत अर्थवरचा दुसरा जो एखादा व्यक्ती आहे किंवा डिव्हाइस आहे त्याला घेऊन येत नाही. ठीक आहे. त्याचप्रकारे जसा तुमचा जो डेटा आहे तो जर नेटवर्कमध्ये लॉस्ट झाला तर तो काय असतो डेटा त्याच एखाद्या राउटरवर किंवा मशीनवर तो रिपीटेडली सेंड केला जातो. मग तो जो आहे डेटा रिपीटेडली सेंड नाही झाला पाहिजे म्हणून आपण त्यासाठी काय यूज करतो, टाईम टू लिव्ह ही जी फील्ड आहे ती यूज करतो. त्यामध्ये काय होते, जर टाईम टू लिव्ह फील्ड इज इक्वल टू 10 असेल तर तो पॅकेट जो आहे तो 10 टाइम्स त्या मशीनवर सेंड केला जाईल आणि मग त्यानंतर ॲटोमॅटिकली जेव्हा तो 0ला सेट होणार तेव्हा ॲटोमॅटिकली नेटवर्कमधून डिस्कार्ड केला जाईल. तर पॅकेट टाईम आउट हा त्यासाठी यूज होतो, टाईम टू लिव्ह. देन नेक्स्ट सर्विस आहे टाईप्स ऑफ सर्विस. एक जी IP वर्जन 4 हेडरमध्ये एक फील्ड आहे टाईप्स ऑफ सर्विस जी 8 बीटची असते. त्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ सर्विस प्रोव्हाइडेड बाय IP वर्जन 4 प्रोटोकॉल इन्क्लूड केल्या जातात. जसा जर तुम्हाला कंजेशन नाही पाहिजे असेल तर त्यासाठी सर्विस प्रोव्हाइड केली जाते. जर एखादी स्पीड जास्त पाहिजे असेल तर ती प्रोव्हाइड केली जाते. जर तुम्हाला काय म्हणतात, जर डेटा जो आहे तो तुमचा रिलायबल पाहिजे असेल, एखादा एरर ऑकर नाही झाला पाहिजे, रिलायबल डिलिव्हरी पाहिजे असेल एखाद्या डेटाची, तर ती सर्विस जो प्रोव्हाइड केली जाते. तर वेरियस टाईप्स ऑफ सर्विस प्रोव्हाइडेड बाय IP वर्जन 4 हे आहे सर्विस प्रोव्हाइडेड बाय IP वर्जन 4. यामध्ये ॲड्रेसिंग मीन्स प्रोव्हाइड IP ॲड्रेस टू दी डिव्हाइसेस. सेकंड वन इज द फ्रॅगमेंटेशन which divides larger data into smaller numbers of packets. Third one is the packet timeout, means each packet contains some time to live field which decremented every time when received by some devices, and if it reaches to 0 the packet is discarded. Then fourth service is the type of service. It supports the various types of service to avoid congestions or irreliability or to provide more speed to the data transmission, etc. Then next is the services provided by IP version 6 or advantage of IP version 6 over IP version 4. यामध्ये फर्स्ट आहे इम्प्रूव्ह हेडर फॉर्मॅट. इम्प्रूव्ह हेडर फॉर्मॅट म्हणजे यामध्ये IP वर्जन 6मध्ये 4मध्ये पण जो डेटा आहे तो 2 याच्यात डिवाइड होता, हेडर आणि ॲक्च्युअल डेटा. तसा वर्जन 6मध्ये पण 3 याच्यात डिवाइड आहे, बेस हेडर, एक्सटेन्शन हेडर आणि ॲक्च्युअल पेलोड डेटा. तर इम्प्रूव्ह वर्जनमध्ये यामध्ये जी बेस हेडर किंवा जी मॅन्डेटरी फील्ड आहे ती छोटी केलेली आहे, मिनिमाइज केलेली आहे. आणि जो अगर तुम्हाला ऑप्शनल डेटा पाहिजे असेल किंवा ऑप्शनल सिक्युरिटी पाहिजे असेल तर तुम्ही इथे ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर ॲड करू शकता आणि त्यानंतर तुमचे ॲक्च्युअल डेटा ॲड होतो. तर इथे ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर जे आहे ते वेरियस नंबर्स ऑफ टाईप्स आहे. त्यामध्ये एक ऑथेंटिकेशन हेडर आहे
किंवा ESP हेडर आहे, इनकॅप्सुलेटेड सिक्युरिटी पेलोड हेडर आहे, किंवा तुमचा हॉप टू हॉप हेडर आहे, किंवा तुमचा सिक्युरिटी हेडर आहे. वेरियस नंबर्स ऑफ हेडर्स अवेलेबल आहे, ते तुम्ही ॲज अ किंवा फ्रॅगमेंटेशन्स हेडर आहे, हे तुम्ही हेडर इथे ॲज अ एक्सटेन्शन हेडर म्हणून यूज करू शकता. जेव्हा ऑथेंटिकेशन यूज असेल तेव्हा ऑथेंटिकेशन यूज होतो. ESP इन्क्रिप्शन किंवा डिक्रिप्शन यूज होत असेल तेव्हा हा हेडर ॲड केला जातो. हॉप टू हॉप असेल म्हणजे जेव्हा एखादा पाथ डिसाईड केला जातो की या हॉपपासून याच हॉपवर हा डेटा गेला पाहिजे, तेव्हा तो हॉप टू हॉप हेडर ॲड केला जातो. सिक्युरिटीसाठी हा हेडर फ्रॅगमेंटेशन यूज केला असेल तर फ्रॅगमेंटेशनसाठी हा हेडर यूज केला जातो. तर हा जो फॉर्मॅट आहे हा इम्प्रूव्ड हेडर फॉर्मॅट आहे IP वर्जन 6चा. देन नेक्स्ट आहे लार्जर ॲड्रेस स्पेस. ऑलरेडी नो की IP वर्जन 4मध्ये 32 बीटचा IP ॲड्रेस यूज होतो आणि IP वर्जन 6मध्ये 128 बीटचा. म्हणजे जी नंबर ऑफ ॲड्रेस अवेलेबल आहे इन IP वर्जन 6 हे मोर आहे ॲज कम्पेअर टू IP वर्जन 4. देन आहे न्यू ऑप्शन्स. न्यू ऑप्शन्स मीन्स बेस हेडर नंतर वेरियस नंबर्स ऑफ एक्सटेन्शन ऑप्शन वी कॅन यूज्ड इन IP वर्जन 6. देन मोर सिक्युरिटी. मोर सिक्युरिटी मीन्स एक्सटेन्शन हेडरमध्ये IP वर्जन 4च्या एक्सटेन्शन हेडरमध्ये 2 हेडर आहे, एक तर ESP हेडर आणि दुसरा आहे ऑथेंटिकेशन हेडर. हे जे 2 हेडर आहे ते सिक्युरिटी पर्पजसाठी यूज होतं. म्हणजे ऑथेंटिकेशनमध्ये युजर ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड करतं, ESPमध्ये इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन प्रोव्हाइड करतं. त्यामुळे जी सिक्युरिटी आहे ही मोर असते IP वर्जन 6मध्ये ॲज कम्पेअर टू IP वर्जन 4. देन पॉसिबिलिटी ऑफ एक्सटेन्शन. एक्सटेन्शन मीन्स इथे जितके नंबर्स ऑफ एक्सटेन्शन ऑप्शनल हेडर आहे ते तुम्ही यूज करू शकता. म्हणजे जी एक्सटेन्शनची जी पॉसिबिलिटी आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर टू IP वर्जन 4. देन आहे सपोर्ट टू रिसोर्स अलोकेशन. रिसोर्स अलोकेशन म्हणजे रिसोर्स जे आहे ते रिझर्व करून ठेवतात जोपर्यंत जो डेटा आहे तो ट्रान्समिट होत नाही वन मशीन टू अदर मशीन. यामध्ये एक्झाम्पल आहे जेव्हा रिअल टाईम डेटा, जेव्हा तुमचा व्हिडिओ कॉल सुरू असतो तेव्हा तो रिअल टाईम डेटा असतो आणि सपोज त्यावेळी काय असतो, तुमचा जो डेटाग्राम अप्रोच आहे तो व्हर्च्युअल सर्किटमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे सिंगल पाथ फर्स्ट डिसाईड केला जातो आणि त्याच पाथवर डेटा जो आहे तो सिरियली ट्रान्समिट केला जातो. त्यामध्ये काय असते, जे ऑल द रिसोर्सेस आहेत ते रिझर्व केले जातात, अलोकेट केले जातात. त्या म्हणतात सपोर्ट रिसोर्स अलोकेशन. ते आहे प्लग अँड प्ले. जी मशीन आहे ती नेटवर्कशी ॲटोमॅटिकली कनेक्ट होते आणि डिस्कनेक्ट होते वेनेवर इट रिक्वायर्ड. त्या सर्व्हिसला म्हणतात प्लग अँड प्ले. सो दीज आर दी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय IP वर्जन 6. त्यामध्ये फर्स्ट आहे इम्प्रूव्ह हेडर फॉर्मॅट. हेडर फॉर्मॅट इज इम्प्रूव्ड ॲज कम्पेअर टू IP वर्जन 4 ॲज इट इन्क्लूड बेस हेडर, extension optional header, and third one is the payload data. Then second service is the larger address space. IP version 4 provide 32 bits address and IP version 6 provide 128 bits address, which is 4 times wider than IP version 4. Then third service is new option. New option means you can add various numbers of optional extension header in the data. Then fourth service is the more security. Optional extension header include 2 headers such as authentication header and encapsulation security payload. These two provided authentication and encryption and decryption function for security purpose. The next function is possibility of extension, means more numbers of extension optional header you can add in the IP version 6 data. Then next is the support to resource allocation. If there is real time data such as video conferencing or video calls, then IP version 6 convert datagram approach into virtual approach and all the resources is reserved for that purpose. And
Last one is the plug and play. You can connect to the network automatically and disconnect. This is all about services provided by IP version 4 and IP version 6.